नमस्कार. मी श्रीयुत गिरीश दादाभाई म्हात्रे, राहणार अंजूर दिवे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. मित्रहो, काही दिवसापूर्वी अत्यंत मनाला चटका लावून जाणारी घटना घडली. आपली समाज भगिनी कैलासवासी सौभाग्यवती अक्षता म्हात्रे या भगिनीवर परप्रांतीय पुजाऱ्यांनी शील परिसरातील गणपती मंदिरामध्ये अत्याचार केला. या घटनेचे तीव्र प्रतिसाद निषेध म्हणून होत आहे. प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया तसेच कविता अशा प्रत्येक क्षेत्रामधून या घटनेचा तीव्र निषेध होत आहे. तसेच प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना आहे की त्या नराधमांना फाशी ही झालीच पाहिजे. अशाच आशयाची एक कविता माझ्यापर्यंत पोचली. ती म्हणजे श्रीयुत सुरेश सावळाराम मुकादम, राहणार पायगाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे यांच्याकडून. त्यांच्या कवितेचे शीर्षक आहे फाशी दे त्यांना. ती मी आपणासमोर सादर करीत आहे. कवी सुरेश सावळाराम मुकादम. देवा तुझ्या दारी कसला हा न्याय, देवा तुझ्या दारी कसला हा न्याय, काय होतोय असह्य महिलेवर अन्याय, का होतोय असह्य महिलेवर अन्याय. घरात थोडं खटकलं म्हणून ती तुझ्या मंदिरात आली, घरात थोडं खटकलं म्हणून ती तुझ्या मंदिरात आली. बलात्कार केला त्या नराधमांनी तिच्यावर आळीपाळी, बलात्कार केला त्या नराधमांनी तिच्यावर आळीपाळी. आत्ताच काही वर्षापूर्वी झाला होता विवाह तिचा, आत्ताच काही वर्षांपूर्वी झाला होता विवाह तिचा. छोटंसं बाळ आहे तिला हक्क तो मातृत्वाचा, छोटंसं बाळ आहे तिला हक्क तो मातृत्वाचा. पुजाऱ्यांच्या वेशामधले परप्रांतीय ते तिघे वासनांध होते, पुजाऱ्याच्या वेशामधले परप्रांतीय ते तिघे वासनांध होते. बेशुद्ध करून ते तिच्या शरीराचे लचके तोडत होते, बेशुद्ध करून ते तिच्या शरीराचे लचके तोडत होते. दुपारचे जेवणही दिले पण नंतर दिलेल्या चहाने घात केला, दुपारचे जेवणही दिले पण नंतर दिलेल्या चहाने घात केला. गुंगीचे औषध टाकून तो कप त्या महिलेला दिला, गुंगीचे औषध टाकून तो कप त्या महिलेला दिला. शमूनी आग वासनेची त्या हैवानांनी अब्रू तिची लुटली, शमूनी आग वासनेची त्या हैवानांनी अब्रू तिची लुटली. कितीतरी तासात त्या स्त्रीला शुद्ध आली, कितीतरी तासात त्या स्त्रीला शुद्ध आली. झाला प्रकार तिच्या लक्षात येता ती ओरडू लागली, झाला प्रकार तिच्या लक्षात येता ती ओरडू लागली. त्या तिघांनी तिची हत्या करूनी प्रेताची विल्हेवाट लावली, प्रेताची विल्हेवाट लावली. द्या फाशीच त्या राक्षसांना हीच मागणी सगळ्यांची, द्या फाशीच त्या राक्षसांना हीच मागणी सगळ्यांची. वाट पाहती जण सगळेच कोर्टाची त्या आदेशाची, वाट पाहती जण सगळेच कोर्टाच्या त्या आदेशाची. नमस्कार. कवी सुरेश सावळाराम मुकादम, पायगाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. धन्यवाद.